आज मी आले आहे अक्कलकोटमधील श्री स्वामी समर्थ समाधी मठात. असं सांगितलं जातं ना की श्री स्वामी समर्थ महाराज जवळपास 22 वर्ष अक्कलकोटमध्ये राहिले. या काळात त्यांनी हजारो भक्तांना मार्गदर्शन केलं, अनेकांच्या अडचणी दूर केल्या, खूप चमत्कार घडवल्या. कथा आजही इथे ऐकायला मिळतात. स्वामी समर्थ अक्कलकोटला आल्यानंतर त्यांचे एक खूप जवळचे भक्त होते, चोळप्पा महाराज. चोळप्पा महाराजांनी स्वामींना आपल्या घरी राहायला जागा दिली आणि आयुष्यभर त्यांची सेवा केली. अनेक वेळा स्वामी समर्थ चोळप्पांच्या वाड्यात बसून भक्तांना दर्शन द्यायचे. आजही अक्कलकोटमध्ये चोळप्पा महाराजांचा वाडा आहे. या वाड्यात स्वामींनी वापरलेल्या अनेक वस्तू जतन करून ठेवलेल्या आहेत. भक्तांसाठी हे ठिकाण खूप भावनिक आणि पवित्र मानले जाते. असे सांगितले जाते की स्वामी समर्थांनी येथे अनेक चमत्कार केले आणि लोकांच्या आयुष्यात बदल घडवले. त्यामुळे आज लाखो भक्त अक्कलकोटला येतात आणि स्वामींचे आशीर्वाद घेतात. 1887 साली स्वामी समर्थांनी येथेच समाधी घेतली आणि नंतर येथे भव्य समाधी मठ उभारण्यात आला. स्वामी समर्थांचा प्रसिद्ध संदेश आजही भक्तांच्या मनात आहे, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. जर तुम्ही अक्कलकोटला आलात तर समाधी मठ आणि चोळप्पा महाराजांचा वाडा नक्की पहा, कारण की हे एवढं पवित्र स्थान आहे आणि एवढं पॉझिटिव्हिटी आहे ना इथे. जेवढं माहिती होतं तेवढी माहिती मी तुम्हालाही दिली आहे. महाराजांनी आले ते चोळप्पासाठी. हा मूळ गाव म्हणजे चोळप्पांच्या घरात. यातलं एक चतुर्थांश भाग हे सराटाचं. आता ज्याचे आता गुडघ्याचे कले असतात त्यांना अजान म्हणून म्हणतात. तिसरा पोटी ते चोळप्पांच्या घरातला आहे. बाजूला उजव्या बाजूला बसले ते चोळप्पा, त्या बाजूला त्यांची मुलगी, डाव्या बाजूला जावई, उभारलेले बाळाप्पा आणि चौरीकडे भुजंगराव आहे. चौथा पोटू म्हणून राणींच्या घरी कामाला होते मुनी म्हणून, चिंतमंतोळ म्हणून सोलापूरला आहे. हे त्यांच्या घराचे 1871 मधलं पोट आहे. त्यावेळीची पोटे सर्व. ट्रस्ट मी गाईज, आम्हाला आरतीचा टाइम अजिबात माहीत नव्हता, पण बरोबर आम्ही गेल्यावर आरती सुरू झाली. ही आरती 7:30ला चालू झाली होती. पालखीची पण आरती भेटली आम्हाला आणि मी तर खूप जास्त हॅप्पी होती. त्यानंतर आहे ना हा चॉकलेट बाउल दिसला, मी बोला ट्राय केलाच पाहिजे. आपल्या इकडच्या सारखं म्हणजेच मुंबईसारखं टेस्ट नव्हतं, पण ठीक होतं, छान होतं. त्यानंतर आम्ही गेलो महाप्रसादाला. आम्ही आहे ना दुपारी तर बाहेर खाल्लं होतं, पण आम्ही संध्याकाळची ना ऑनलाईन बुकिंग केली होती. त्याच्याने ना लाईनमध्ये उभा नाही राहायला लागत आणि हे टोटली फ्री आहे. जर तुम्हालाही माहीत करायचं असेल की ऑनलाईन बुकिंग कशी करायची तर नक्की मला कमेंट करा. मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये पूर्ण दाखवेल की कसं करायचं बुकिंग. ऑफलाईन लोकांना खूप 2-2 तास लाईन मध्ये उभा राहायला लागतं आणि आम्हाला लगेच एंट्री भेटली, कारण की आम्ही ऑनलाईन बुक करून आलो होतो. ऑनलाईन बुकिंग ना तुम्ही जायच्या 10 मिनिटं आधी करू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट नक्की करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. बाय बाय.